एक मोठी बातमी बघूयात। पुण्यामध्ये काळेपडळ हद्दीमध्ये टवाळखोरांकडून गाड्यांची पुन्हा तोडफोड करण्यात आली। कार, रिक्षा आणि दुचाकींसह 10 गाड्या टवाळखोरांनी फोडल्यात। त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत। आरोपीचा शोध घेण्याचं सोडून पोलिसांची मीडियावरती अरेरावी इथे बघायला मिळाली। वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माध्यमांवरतीच आगपाखड केली। व्हिडिओ का काढताय असं म्हणत मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत। वैभव, तिथं काय घडलं, पोलीस काय म्हणाले? हा सगळा काल रात्रीचा प्रकार आहे। काळेपडळच्या परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड जी आहे ती पाहायला मिळाली आणि रोज साधारणपणे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत, ज्याचा सातत्याने ज्याची चर्चा जी आहे ती होते। पोलिसांवर मोठी टीका जी आहे ती करण्यात येते। टवाळखोरांकडून जवळपास 10 गाड्या ज्या आहेत त्या काल रात्री साधारण 10 वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्या आणि या सगळ्याच्या बातम्या करत असलेल्या किंवा तिथले जे नागरिक आहेत ते त्याचे व्हिडिओ घेत असताना तिथले पोलीस जे आहेत काळेपडळचे ते या संबंधित नागरिकांवरती चिडले। त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला। या गाड्यांची तोडफोड केलेल्या गाड्यांचे व्हिडिओ का काढता असं म्हणत मोबाईल जो आहे तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आला। शहरामध्ये रोज कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो टोळक्यांकडून केला जातो, ज्याचे परिणाम जे आहेत ते सर्वसामान्य चाकरमान्यांना भोगावे लागतात। रिक्षा किंवा या अशा पद्धतीच्या सर्वसामान्यांच्या गाड्या ज्या आहेत या गाड्या फोडल्या जातात। कालही अशाच पद्धतीने साधारण 10 वाजेच्या सुमारास काळेपडळला या 10 गाड्या ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या होत्या। पोलीस निरीक्षकांवरती टीका होऊ नये किंवा आपण काम व्यवस्थित करत नाही असं वरिष्ठांना समजू नये यासाठी पोलिसांचा आग्रह जो आहे तो जास्त असतो। मात्र प्रत्यक्षात अशा परिस्थितीमध्ये या घटना घडू नये यासाठी पोलीस काम करताना दिसत नाहीत। श्वेता। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एक मोठी बातमी आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात आरोप करण्याच्या आधी 35 ची नोटीस द्यावी लागते। मात्र असं झालेलं नसतानाही मंत्री योगेश कदम यांच्याबाबत आरोप कसे काय स्वीकारण्यात आले असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला। याबाबत खोलात जाणं महत्त्वाचं असल्याचं रामदास कदम म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा हा कट आहे का असा देखील संशय त्यांनी व्यक्त केला। डान्सबार चालवणारी अवकाश आमची नाही। आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमच्या अवलाद आहे। चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने इतकी चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, त्यामुळे तो त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स कॅन्सल करून टाकले। नीतिमत्ता आमच्याकडे आहे। कसले घटना मागताय, कोणाची मागताय? शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही। म्हणजे कसं हे मॅरेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग कसं? मग हे कसं काय? ते काय मॅनेज झालं होतं? शिंदे साहेब, याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। मी गोगोलेसारखाच पण खुलाम बोलणार माणूस आहे, तर या खोलामध्ये आपण जाऊ। या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुरामुळे एकाच कुटुंबातील 5 जण ओढ्याच्या मध्यभागी अडकले होते। पोलिसांनी ट्रॅक्टर इंजिनच्या मदतीने सर्वांना वाचवलं आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढलं। एकाच कुटुंबातील 5 जण शेती करण्यासाठी बकल गावातल्या भानपुरी नदीवर गेले होते। या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे ते नदीच्या मध्यभागी अडकले। मात्र पोलिसांनी रेस्क्यू करत त्यांना वाचवलं। छत्तीसगडमधल्या राजनांदगाव इथली ही दृश्य आहेत। घरातले 5ही जण शेतीच्या कामासाठी गेले होते। मात्र नदीचा पाण्याचा प्रवाह हा इतका वाढला की ते 5ही जण अडकून पडले। त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर इंजिनच्या मदतीने सुखरूप त्यांना बाहेर काढलं, सर्वांचा जीव वाचवला। एकाच कुटुंबातले 5 जण शेती करण्यासाठी बकल गावातल्या भानपुरी नदीवर गेले होते। अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीच्या मध्यभागी ते अडकले आणि पोलिसांनी त्यांना रेस्क्यू करत वाचवलंय।
तर मध्य प्रदेशातील टुंडा भरका या पर्यटन स्थळावरती अंघोळ करणारा तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला. पर्यटकांच्या सतर्कतेमुळे आणि सहकार्यामुळे त्याचे प्राण वाचलेत. शिवपुरीचे एक प्रमुख पर्यटन स्थळ टुंडा भरका येथे जाण्यास सध्या बंदी आहे. मात्र तरी एक तरुण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून चाललेला होता. मात्र मानवी साखळी करून त्याला वाचवण्यात यश आलं. याचा हा व्हिडिओ समोर आलाय. मध्य प्रदेशातील दातियामध्ये सततच्या पावसामुळे लोकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. पावसामुळे दातियाच्या प्राचीन तलावातील पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तलाव भरणार याची भीती व्यक्त करण्यात आली होती, परंतु जिल्हा प्रशासनानं ग्रामस्थांच्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता संपूर्ण गाव त्रस्त आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मध्य प्रदेशातील रतलाम इथल्या धबधब्याचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय. धबधब्याच्या प्रवाहात केदारेश्वर महादेव मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय. चारी बाजूला पाणीच पाणी दिसतंय आणि मधोमध कोसळणारा हा धबधब्याचं हे रौद्र रूप बघून सर्वच जण भयभीत होत आहेत. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या रतलाम इथे शिवमंदिराच्या बाजूला असलेला हा धबधबा आणि याच्या पाण्यामुळे संपूर्ण शिवमंदिर पाण्यानं वेढलं गेलंय. केदारेश्वर महादेव मंदिरात जवळच असलेला हा धबधबा पाहून लोकांना धडकी भरतीये. मुसळधार पावसामुळे रतलाम इथे हा धबधबा ओसंडून वाहू लागलाय, कोसळतोय आणि जे केदारेश्वर महादेव मंदिर आहे ते मात्र संपूर्णपणे पाण्यानं वेढलं गेलंय. अगदी मंदिराच्या बाजूलाच असलेला हा धबधबा तुफान कोसळतोय. मध्य प्रदेशच्या रतलाम इथे कोसळत असलेला एक धबधबा आणि मध्य प्रदेशातल्या मुसळधार पावसाचे हे परिणाम दिसत आहेत. केदारेश्वर महादेव मंदिर आहे, मात्र हे महादेव मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. चारी बाजूनी पाणीच पाणी दिसतंय. धबधब्याचे हे रौद्र रूप बघून सर्वच जण भयभीत झाले. आता ही दुसरी दृश्य आपण बघतोय राजस्थानमधली. राजस्थानच्या टोंक इथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक गावांचाही संपर्क तुटलाय. हा पूल आहे, या पुलावरनं पाणी वाहतंय. त्यामुळे पूल कुठला, नदीचं पात्र कुठलं हे कळण्यास अवघड झालंय. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला लोक जमा झालेली आहेत. बघ्यांची मोठी गर्दी आहे, कारण नदी कशी दुथडी भरून वाहतीये. ओढे, नाले, नद्या या तुफान वाहत आहेत राजस्थानच्या टोक इथे. त्यामुळे हा संपूर्णपणे ब्रिज जो समोर आपल्याला दिसतोय तो पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ब्रिजच्या या पुलाच्या दोन्ही टोकाला लोकांची गर्दी झाली आहे. अनेक गावांचा संपर्कही देखील तुटलाय. आता गुजरातच्या पाटण या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय. मागील 2 ते 3 दिवसांपासून गुजरातमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. मात्र पाटणमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटणमधील अनेक भागात नागरिकांच्या अगदी कमरेपर्यंत पाणी दिसतंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. गुजरातच्या पाटण इथली ही दृश्य कमरेपर्यंत पाण्यामधून ही लोक चालताना दिसत आहेत. रहिवाशी भागामध्ये साचलेलं हे पाणी आहे पावसाचं. नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि हे पुराचं पाणी रहिवाशी भागात शिरलंय. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं दिसतंय. त्यामुळे दुकानं असतील किंवा घरं यामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. गुजरातच्या पाटणमधलं. पाटणमधील अनेक भागात नागरिकांच्या कमरेपर्यंत पाणी, घराघरात पाणी, दुकानांमध्ये पाणी दिसतंय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं. तर मध्य प्रदेशातल्या टुंडा भरका या पर्यटन स्थळावरती पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा थोडक्यात जीव वाचलाय. हे दृश्य आपण बघतोय. इतका प्रवाह आहे तुफान या नदीच्या पाण्याचा आणि याच वेगवान प्रवाहात एक व्यक्ती वाहून चाललेला होता. मात्र त्याला तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी हाताची साखळी करून त्याला वाचवलंय. अंघोळ करण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यातून तो तरुण वाहून चाललेला होता.
आता ही दृश्य आपण केरळमधल्या इडुक्की इथली बघतोय. केरळमधील इडुक्की इथे मुसळधार पावसामुळे मुन्नारजवळ 2 ठिकाणी भूस्खलन झालं. त्यामुळे कोची ते धनुषकोडी या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. हे भूस्खलन किती मोठ्या प्रमाणात झालंय आपल्याला दिसतंय. केरळमधल्या इडुक्की इथला हा घाट रस्ता आणि तिथे एका बाजूला असलेला जो डोंगर आहे तो पूर्णपणे खचलाय आणि भूस्खलन झालंय. हा सगळा ढिगारा रस्त्यावरती आलाय.